आणि आता बातमी ठाकरे गटासंदर्भातली। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना भावनिक पत्र लिहिलंय। उद्या सकाळी 11 वाजता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चिपळूण इथे ते संवाद साधणार आहेत। मनातली खंत उघड करायची आहे, आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण करण्यात आलंय असं भास्कर जाधव म्हणतात। या पत्रामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार, ते नेमकी कोणती भूमिका घेणार, या सगळ्या गोष्टींबद्दल आता चर्चा सुरू आहे। तर भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय। या पत्रामधले हे मुद्दे आहेत। स्वतःचं कुटुंब माता शारदा देवीच्या हवाली सोडून रानावनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी, शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर आणि कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत। आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जाते। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय। मनात काही खंत आहे त्याही उघड करायच्या आहेत। मी आपली वाट पाहतोय, आपला नम्र भास्कर जाधव, असं हे पत्र आहे। आणि त्यामुळे आता उद्या 11 वाजता भास्कर जाधव काय भूमिका घेतात, काय नेमकं बोलतात, पाहणं महत्त्वाचं आहे। तर आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना हे भावनिक पत्र लिहिले आणि या पत्राची आता सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। उद्या सकाळी 11ची वेळ दिलेली आहे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।